आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचं प्रशासनाचं टार्गेट आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील केमिकल कंपन्या, भाडेतत्वावर दिलेले कारखाने आणि बंद कारखान्यांची तपासणी करावी. त्यासाठी नार्को समन्वय केंद्र एनकॉर्ड समितीसह संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुके, MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, डॉक्टर मुजाहिद अलास्कर, सहाय्यक आयुक्त अन्न समुदे, औषध निरीक्षक राहुल करंडे, राज्य उत्पादक शुल्क उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थाची लागवड, विक्री, वाहतूक आणि साठवणूक होणार नाही या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी पोलीस विभाग, MIDC, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाच्या अधिकाऱ्यांचं संयुक्त पथक स्थापन करावं. या पथकाने दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील औद्योगिक वसाहत परिसरातील केमिकल कंपन्या, भाडेतत्वावर दिलेले कारखाने आणि बंद कारखान्यांची तपासणी करावी, जेणेकरून अशा कारखान्यांमध्ये बेकायदेशीर व आक्षेपार्ह कामे होत असल्यास तात्काळ निदर्शनास येतील. राज्य शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केलाय. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ निर्मिती आणि विक्रीस आळा बसवण्यासाठी परिसर पाहणी करून 1 महिन्याच्या आत कारवाई करावी आणि तसा अहवाल समितीस सादर करावा, असं त्यांनी स्पष्ट केलंय. इस्लामपुरातील गौरव कुलकर्णी खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी. कोणत्याही वकिलांनी आरोपींचं वकीलपत्र घेऊ नये. इस्लामपूर शहरातील अवैध धंदे बंद करून फाळकूट दादा कुख्यात गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी इस्लामपूर शहरातील सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना देण्यात आले. इस्लामपूर शहरातील होतकरू छायाचित्रकार गौरव कुलकर्णी याचा सोमवारी रात्री रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून खून करण्यात आलाय. या प्रकारानंतर गौरवच्या कुटुंबियांचे अनेकांनी सांत्वन केलं. होतकरू युवकाचा हकनाक बळी गेल्याचं सर्वत्र बोललं जाते. गौरवच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आज शहरातील नागरिक एकवटले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संभाजी पाटील, कपिल ओसवाल, विश्वनाथ डांगे, सतीश महाडिक, मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे, अक्षय भोसले पाटील, मोहन पाटील, आम आदमी पार्टीचे गजानन पाटील, दलित महासंघाचे शंकर महापुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भूषण वाकळे यांच्यासह इस्लामपूर शहरातील व्यापारी, नागरिक आणि गौरव कुलकर्णीचा मित्रपरिवार उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी अध्यक्षा रोझा किनीकर, उपाध्यक्षा मनीषा पेटकर, मालन वाकळे, जिल्हा प्रतिनिधी शैलजा जाधव, संघटक सुनंदा साठे यांनी घोषणा दिल्या. गौरव कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा लढा उभारलाय. महापालिकेने घरपट्टी धारकांना वाढीव कराच्या नोटिसा पाठवल्या आहेत. वाढवलेला कर अन्यायकारक आहे. प्रशासनाने वाढीबाबतचा पारदर्शीपणा पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीत दाखवावा. त्यानंतर कर मागणीच्या नोटिसा द्याव्यात. नागरिकांकडून सक्तीची वसुली करू नये, अन्यथा सहन केलं जाणार नाही, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी आयुक्तांना दिल्या. तर मच्छी मार्केटमध्ये पूर्वी मटण, चिकनचे व्यवसाय असणाऱ्यांना देखील गाळे मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढ बरोबर अनेक प्रश्नांसंदर्भात खासदार विशाल पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली. विशाल पाटील यांनी घरपट्टी वाढीबाबतची माहिती आयुक्तांकडून घेतली. विशाल पाटील म्हणाले, अन्यायकारक घरपट्टीचं बिल आलं असल्याच्या तक्रारी लोकांच्या आहेत. नागरिकांना कोणत्याही स्वरूपात भुर्दंड लागता कामा नये. घरपट्टीच्या करात वाढ करताना तुम्ही लावलेल्या निकषांचं लोकांना आकलन झालं पाहिजे. त्या तक्रारींचं योग्य पद्धतीने निरसन झालं पाहिजे. त्याआधी महापालिकेने घेतलेला घरपट्टी वाढीचा निर्णय पारदर्शी आहे का हे तपासावं लागेल. त्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमोर त्यांचा खुलासा करावा. नागरिकांकडून सक्तीने वसुली केली तर सहन केली जाणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिलाय. खंडबाग येथे मच्छी मार्केटच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे, पण या ठिकाणी केवळ मच्छी विक्रेत्यांना गाळे दिले जाणार असल्याचं बोललं जातंय. हे चुकीचं आहे. सध्या या ठिकाणी जे व्यवसाय केले जातात त्या व्यावसायिकांची माहिती घ्यावी. चिकन, मटण आणि मच्छी असे व्यवसाय या ठिकाणी असावेत, अशा सूचना पाटील यांनी आयुक्तांना दिल्या.
राज्यात महावितरण कंपनी आणि MSCBने वीज दरवाढ केली आहे. प्रीपेड मीटर बसवून भरमसाठ वीज बिल घेण्याचा घाट घातला. याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगलीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. राज्य सरकारकडून महावितरण कंपनी आणि MSCBचे खाजगीकरणाकडे ओढा वाढलेला आहे. जनतेच्या खिशाच्या पैशातून उभा राहिलेलं वीज मंडळ, ऑफिसेस हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालायचे उद्योग राज्य आणि केंद्र सरकारने चालवले आहेत. या गोष्टीला सर्वसामान्य नागरिक जनता यांचा विरोध आहे. याची जनभावना राज्य शासनाच्या कानापर्यंत जावी याकरिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन घेण्यात आले. वीज ग्राहकांचे हित आणि हजारो तरुणांच्या होणाऱ्या बेरोजगारीबाबत शासनाकडून लादण्यात येणाऱ्या खाजगीकरणाला विरोध यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलन प्रसंगी अदानी गोव्याप केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार असो, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, कोण म्हणतं करत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडलाय. पोलीस मुख्यालयात फोन करून पोलीस दलातील तासगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल अपमानास्पद संभाषण करून पोलिसांविषयी अप्रतीची भावना निर्माण केल्याचा प्रकार घडलाय. सदरची घटना ही बुधवारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक बाळासो जयसिंग मंडले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विजयकुमार श्रीरंग यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासो मंडले हे पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बुधवारी कर्तव्यावर होते. यावेळी संशयित विजयकुमार यादव यांनी त्याच्या मोबाईल फोनवरून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षातील टेलिफोनवर कॉल केला. परिसरातील अवैध धंद्यांविषयी तक्रार करून तासगावच्या प्रभारी अधिकाऱ्यांविषयी तक्रार करून जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल अपमानास्पद बोलून जनमानसात पोलिसांविषयी अप्रतीची भावना निर्माण होईल असं संभाषण केले. घडलेल्या या प्रकारानंतर उपनिरीक्षक मंडले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली. वरिष्ठांच्या आदेशानंतर मंडले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विजयकुमार यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. जिल्ह्यात माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची दररोज दप्तर तपासणी करावी आणि स्वतः शिक्षणाधिकारी महिन्यातून 2 वेळा अचानकपणे दप्तर तपासणी करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली आहे. शिक्षणाधिकारी लोंढे म्हणाले, विद्यार्थी आणि युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ जवळ बाळगू नयेत यासाठी शाळा, महाविद्यालयांनी महिन्यातून 2दा अचानकपणे दप्तर तपासणी केली जाणार आहे. दप्तर तपासणी दरम्यान मुलांच्या दप्तरात अंमली पदार्थ आढळून आल्यास त्यांचं समुपदेशन करावं. मुलांच्या दप्तराची तपासणी पालक आणि शिक्षकांकडूनच होईल. मुलींच्या दप्तराची तपासणी महिला शिक्षिकेकडूनच होईल याची दक्षता घ्यावी. सर्व शाळांना आणि पालकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शालेय विद्यार्थी दप्तर तपासणी मोहीम, नशेली पदार्थ, ड्रग्ज, हत्यार विद्यार्थ्यांच्या दप्तरातून ने-आण होऊ नयेत. या तपासणीमुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकांचं देखरेख राहील, त्यामुळे अंमली पदार्थांकडे वळणार नाहीत. जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा वाहतूक करताना, सेवन करताना आढळल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधा. मार्च एंडला अवघे 2 महिने राहिले आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे. 1 फेब्रुवारीपासून पुढील 2 महिने बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. जिल्हा बँकेचा NPA कमी होत असून राज्यात नंबर 1 कडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्हा बँकेतील थकीत कर्जामुळे अडचणीत येऊन प्रशासक नेमण्याची कार्यवाही झालेल्या बँकेची मागील 10 वर्षात प्रगती झाली आहे. बड्या थकबाकीदार संस्थांकडे वसुलीसाठी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे बँकेचा NPA कमी होतोय. यामुळेच बँकेवरील प्रशासक जाऊन पुन्हा संचालक मंडळ आले. गेल्या 8 वर्षांपासून पुन्हा बँकेवर संचालक मंडळाचा कारभार सुरू आहे. बँकेच्या इतिहासात विक्रमी नफा बँकेला झालाय, त्यामुळे सध्या बँक आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली आहे. जिल्हा बँकांमध्ये राज्यात सध्या पहिल्या 5 नंबरमध्ये बँकेचा नंबर लागतो. हा नंबर आणखी कमी करून बँकेला राज्यात नंबर 1 वर नेण्यासाठी अध्यक्ष नाईक, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी थकबाकी वसुलीसाठी कृती आराखडा तयार केलाय. यासाठी थकबाकी पोटी ताब्यात घेतलेल्या संस्था लिलावात काढून वसुली करणे, जप्ती आदी मार्गाने वसुली केली जाते. मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसूल करून बँक राज्यात अग्रेसर करण्यासाठी वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली. यासाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत. बँकेच्या सर्व शाखा रविवारसह सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आलेत. मार्च अखेरचा बँकेचा ताळेबंद हा राज्यातील जिल्हा बँकेतील चमकदार असणार असल्याचा दावा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
सांगली शहरातील नेमिनाथ नगर येथील रामचरित्र कथा संपवून चालत घरी निघालेल्या वृद्धाच्या हातातील 12 ग्राम वजनाची 60,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी अज्ञात चोरट्याने हिसडा मारून लंपास केली. सदर जबरी चोरीची घटना ही बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धामणी रोडवरील 80 फुटी रोडवर घडली आहे. या प्रकरणी काशीनाथ कृष्ण डुबुले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. काशीनाथ डुबुले हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी येथे राहतात. डुबुले बुधवारी नेमिनाथ नगर येथे सुरू असलेल्या रामचरित्र सोहळ्यासाठी गेले होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धामणी रोडवरील 80 फुटी रोडवरून घरी ते चालत निघाले होते. यावेळी अंधाराचा फायदा उचलून चौघा चोरट्यांनी हातातील बोटात असलेली 12 ग्राम वजनाची 60,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसडा मारून काढून घेत पलायन केले. घडलेल्या या घटनेनंतर डुबुले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.